नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूनम कोचिंग सेंटरचा संचालक बागुल सर आपले बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सच्या जर्नीमध्ये स्वागत करत आहोत. आपण मागच्या लेक्चरमध्ये रूल्स ऑफ इंडायसेसचे 3 रूल्स बघितले. आज आपण 4th आणि 5th रूल बघणार आहोत. तत्पूर्वी थोड्या बेसिक गोष्टी समजून घेऊयात. आता परत एकदा सांगतो बाळांनो, कधी पण इंडेक्स पॉवर लिहिताना a⁻m लिहितात. एला आपण बेस म्हणतो आणि एमला आपण इंडेक्स म्हणतो. ही जी मेथड आहे ही फक्त डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनसाठीच व्हॅलिड असते. ही ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी व्हॅलिड नसते. त्यामुळे समजून घ्या. आता रूल नंबर 4 काय म्हणतो बघा, लक्षात घ्या. a×b⁻n इज इक्वल टू, म्हणजे ही जी इंडेक्स पॉवर आहे ही याची पण आहे आणि याची पण आहे, म्हणजे a⁻n × b⁻n. आता एक्झाम्पल घेऊया आपण. आता समजून घ्या, तुम्हाला असं दिलेलं आहे 7x⁻9 दिलेलं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, ही पॉवर द्यायची. मग तुम्ही कसं लिहाल, 7⁻9 आणि इंटू किती केलं बाळांनो, x⁻9. आता समजा एखादं समजा तुम्हाला दिलं आहे x sin θ दिलं आहे. रेस टू पॉवर दिली तुम्हाला, काही पण देऊ द्या. समजा मी cos θ घेतली, काही घाबरू नका. आपला रूल काय सांगतो, ही पॉवर सगळ्यांना द्यायची. म्हणजे काय तुमचा x⁻cos θ इंटू काय रे बाळांनो, sin⁻, काय तुमचा sin θ इंटू cos θ. समजलं? काही एकदम इझी आहे. कुठलंही काहीही देऊ द्या, किती अवघड देऊ द्या, घाबरायचं नाही. समजून घ्या. मला दिलेलं समजा y tan θ इंटू वरती लिहिलं आहे √x. टेन्शन नाही घेऊ, तोच रूल आपल्याकडे. म्हणजे काय, y⁻ किती बाळांनो, √x इंटू काय बाळांनो, tan θ किती बाळांनो, √x. इट इज व्हेरी इझी. आता हा रूल मला 100% माहीत आहे की तुम्हाला तो समजला असेल. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत रूल नंबर 5. हा पण एकदम सोपा आहे. हा डिव्हिजनचा रूल आहे, हा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. बघा इथे पण बघा, रूल नंबर 5 काय सांगतो बघा, a/b⁻n जर n दिला असेल तर एचा पण n पॉवर घ्यायची आणि बीची पॉवर किती घ्यायची, n घ्यायची. आता लक्षात घ्या, त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. आता तुम्हाला असं दिलेलं आहे की x/7 तुम्हाला दिलं आहे 2/5. सर आता हे वेगळं आलं आहे, घाबरू नका, काहीच करू नका, टेन्शन घेऊ नका. काय करायचं, x⁻2/5 याला पण देऊन द्या आणि 7 किती बाळांनो, 2/5 याला पण देऊन द्या. इट इज व्हेरी इझी. आता नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. ट्रिग्नॉमेट्रीचं घेऊ. समजा sin θ डिवाइड बाय तुम्हाला दिला आहे tan θ. पॉवर दिली तुम्हाला, आपण 7/9 घेऊ. मग आता आपल्याला कसं करायचं, सिम्पलची गोष्ट, sin θ पॉवर काय घ्या, 7/9. नंतर तुम्ही घ्या बाळांनो tan θ किती बाळांनो, 7/9. आता व्हेरिएबल्समध्ये एखादा नंबर दिलेला असेल तर सिम्पलची ठीक आहे. x दिला आहे तुम्हाला, खाली y दिला आहे, पॉवर तुम्हाला 10 दिली. आता सिम्पल घेतलं आहे. मग आता काय करायचं, सिम्पलची गोष्ट, x⁻10 डिवाइड बाय किती, y⁻10. इट इज व्हेरी इझी. बघा मॅथमॅटिक्सच्या या जर्नीमध्ये तुमच्या जर बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर मॅथ्स विषय तुम्हाला खूप सोपा जाईल. धन्यवाद.